आणि इथे बघा साईनी ना मुळा लावला होता. किती कष्टातून काय काय उभं केलंय ते प्रेमामुळे जिवंत आहोत. जेव्हा बाहेर उभे होते ना आल्या आल्या त्यांच्या डोक्यावर आई वडिलांचं असं एवढं प्रेम भेटलेलं नाही. म्हणजे खूप असा वाईट वाटत होता आतून की आपली माणसं असून पण सांगितलं आता तुझ्याकडे भरपूर आई आहे, एक आई नाही ना. थंड पाणी भरायला लागलंय. चूल तर पेटू द्या आधी. हे सगळं भरलंय ना, हे पण सगळं जाळायचं थोडं थोडं. ते ना डायतला असेल टाकलं ना. रात्रीवर झोप नीट लागली हा खूप दोनदा पाणी पिलं. मला जरा आरामात चालू कंबरीमध्ये होते. मला मलम अरे ते गोळी उपाशी पोटी खायचे. चाय पिलं तर काय उपाशी पोटी म्हणजे चहा तर काय नाही पण पी जा. उपाशी पोटी सांग म्हणजे असेल तर काहीतरी. बोलतो वाढली बोलतो तू वाढली बोलतो. अरे ती उंच झाली म्हटलं, ती कटिंग केली ती वरती वाढत गेली बघ ना. परत नवीन कोंब असं नाही वाढले पण ती कटिंग केलेली ती तशीच वाढली परत वर. तर नेहमीप्रमाणेच आमची लवकर बघा सकाळ झालेली आहे. आज थोडीशी जरा लवकरच उठलो होतो, म्हणजे अंधार होता तेव्हाच आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि चूल वगैरे पेटवून चहा वगैरे घेऊन बाकीचं जे काय आहे ते आटपायला सुरुवात केली. आज झाडलोट पण करायची होती बागेमध्ये. आता नेहमी काय कचरा काढत नाही, कारण रोजच्या रोज तो पालापाचोळा पडतो, म्हणजे किती पण तुम्ही झाडलात तरी पण तो तितका जमा होतो. तर आठवड्यातनं एकदा दोनदा असं सगळं साफ करून घेते. तर आज तो दिवस होता. आणि आजच्या दिवसाचा अजून एक सांगते तुम्हाला. आजचा दिवस आमच्या आयुष्यात येईल म्हणजे देवाने इतका चांगला दिवस आम्हाला दिला, त्यासाठी देवाचे अगदी मी मनापासून आभार मानते. मी असं का म्हणते हे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. ध्यानी मनी नसताना बघा एखादी गोष्ट घडून जाते, आणि तसंच आज ना आमचं जे झालं होतं. हा जो दिवस आहे ना आजचा, तो मी कधीच विसरणार नाही. अगदी मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आजचा दिवस माझ्या लक्षात राहणार आहे. आणि असे खूप चांगले क्षण आजच्या दिवसांनी आम्हाला दिलेले आहेत, म्हणजे मलासुद्धा आणि कुणालच्या बाबांनासुद्धा. खूप खूप आजच्या दिवसासाठी मी देवाचे ना अगदी मनापासून आभार मानेन, अगदी मनापासून. प्रेम, माया, आपुलकी काय असते हे मला ना आजच्या दिवसामध्ये दिसून आलं, प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघितलं मी. इतका आजचा दिवस आहे ना आमचा खास होता. मी तुम्हाला सर्वांना मनापासून विनंती करेन की प्लीज व्हिडिओ आजचा ना पूर्ण बघा. तर हे बघा सकाळी सकाळी आज आमचं देवघर साफ होते, उन्हाळ्याने करून घेते, म्हणजे पूर्ण देवघर स्वच्छ करून घ्यायचे. आवाज आला पाण्याचा, बघते मी. हां तेच झाडलोट करून झाले, फक्त हा कचरा उचलायचा आहे. पाणी आलंय ते बघा, पाण्याचा आवाज यायला लागलाय. तर सकाळी सकाळी की नाही पहिला पाणी लावलंय. आता हा पाईप लावलाय ड्रममध्ये. पाईप नुसता म्हणजे थंडीने ना तो इतका कडक झालाय ना हा बघा एकदम. आणि हाच पाईप उन्हाळ्यात ठेवला ना एकदम नरम पडून जातो. आणि त्याचं पाणी पण तापलंय. कुणालचे आंघोळ करून झाले, हे बघा चांगलं असं उकळी आले पाण्याला. आता कुणालचे बाबा जातील आंघोळीला, तोपर्यंत मी ते जरा पाण्याकडे लक्ष देते. भरते आणि काय तर हे शेणाचं पाणी आहे ते पण झाडांना घालायचं होतं, पण आत्ता वेळ नाही आहे, संध्याकाळच्या वेळेस करायचं हे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये.
तर आपल्या आजच्या दिवसाला बघा सुरुवात झालेली आहे. पाणी नव्हतं अजिबात, म्हणजे आम्हाला असं वाटलं की आहे पाणी, संध्याकाळी म्हटलं लावूया असा विचार केलेला. नंतरला चेक केलं कुणालच्या बाबांनी, बघितलं तर 25%च पाणी होतं. त्याच्यामुळे पहिलं जाऊन ना पाणी लावलं, म्हणजे झाडलोट सगळी करून घेतली घरातली. आणि आता पटापटीनं पाणी भरून घ्यायचं आहे. प्यायची भांडी वगैरे पण आहेत ती पण घासायचे. कुणालची आंघोळ झालेली आहे आणि तो आता देवपूजेचं करून घेईल. देवघर पण साफ करायचं होतं, त्याच्यामुळे ते आता त्यांनी करायला घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत कुणालच्या बाबाने मी पटापट पाणी भरून घेतो. झाडांना आज पाणी नाही घालायचं, म्हणजे मोठी झाडं आहेत ना त्यांना मला वाटतं काहीतरी 4 दिवसापूर्वी पाणी घातलेलं आहे मोठ्या झाडांना. त्याच्यामुळे अशी काही धावपळ नाही आहे आज. फक्त जी लहान लहान आपली झाडं आहेत ना त्यांना फक्त पाणी घालायचं आहे. आता कसं ती मोठी झाडं चांगली झाली आहेत ना, 4-5 वर्षाची झालेले आहेत, त्याच्यामुळे फारशी चिंता नाही आहे. असं हे करायचं, पाणी घालायला प्यायचं काही गरजेचं नाही. आणि अन्न आमचं की नाही चालू असतं, पाणी वगैरे कुठल्या झाडाला कमी आहे काय हे सगळं चेक करायचं चालू असतं. त्याच्यामुळे काही आज काय धावपळ नाही आहे, होऊन जाईल आपलं पाण्याचं काम. आणि त्याच्यानंतर आज कुणालच्या बाबांना पण बाहेर जायचं आहे, म्हणजे 10च्या नंतर ते निघतील. मागे बघा तुम्हाला सांगितलं ना आमच्याकडे थोडंसं पाण्याचं वगैरे सगळं चाललं आहे, लाईट पाणी. म्हणजे आता आमच्याकडे डॅमचं काम चालू आहे ना, तर त्या सुविधा त्याचं सरपंचांना भेटायचं, त्याच्यामुळे ते पण जाणार आहेत बाहेर. म्हणजे सगळेजण जाणार आहेत, आमच्या वाडीतले जे माणसं आहेत ना ते सगळं एकत्र म्हणून सगळेजण जाणार आहेत, मीटिंग आहे त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे बाकीचं पण घरातलं सगळं पटापट मला करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या साईडला की नाही पाणी घालायचं बाकी आहे. मी पटकन आहे ना हा पालक काढून घेते, म्हणजे पालकची भाजी करते नाश्त्यासाठी. आणि इथे बघा साईनी ना मुळा लावला होता, म्हटलं बघूया होतोय का, तर आलेला आहे बघा उगून, दिसते असं. आणि कोथिंबीर पण बघा फुलारली. कोथिंबीर तर स्वस्त आहे ना, मार्केटमध्ये आणली होती, त्याच्यामुळे मी काही फारशी अशी काढली नाही, पण कामाला येईल आपल्याला पुढे मागे. तर हा बघा थोडंसं काढून घेते, म्हणजे पटकन चपाती भाजी करायचा विचार आहे माझा. फक्त त्यांना पण मग लेट नको व्हायला जायला कुणालच्या बाबांना. किती छान असं बघा मोठा मोठा तयार झालेला आहे, काढून घेते आहे मी. तर हा बघा इतका पालक आता मी काढला आहे. आणि इथे आता पाणी बिणी घालून घेतलं आहे कुणालच्या बाबांनी छोट्या छोट्या झाडांना. अळूची पानं पण छान तयार झाली, वड्या करायला पाहिजे. किती बाकी आहे अजून? ती छोटी आहे ना सफेद बालदी आहे पुढे रिकामी, हवे त्या अननस तिथे टाकले असते. पाणी पण झालंय सगळं भरून, आता फक्त वरची टाकीच बाकी आहे, बाकी सगळं भरून घेतलं. अजून भाजी बनवायची. तर ही बघा देवपूजा आपली करून झालेली आहे आत्ताच. आज कुणालनी ना मंदिर हे सजवले, किती छान केले त्याने. खाल्लं दोघांनी. वाघ्या शेरू आपले आत्ताच आलेले आहेत घरात, म्हणजे 10 मिनटं झाले ते आलेले आहेत. सकाळी 6 वाजता गेले होते बाहेर आणि काहीतरी 9च्या दरम्यान दोघंजण आलेत. आज भरपूर असे जंगल सफारी करून झालेले आहेत आणि आता नाश्ता करतात, म्हणजे खातात. कुणालच्या बाबांनी त्यांना खायला दिलं. झाला खाऊन त्यांचं? हां मला दाखवते. हां ते बघा झालंय खाऊन बघा त्यांचे वाडगे. बस झाला आता, गाई करा आता. वाघुली ए शेरू कुठे गेलात आज, कुठल्या जंगलात गेलात? अगोदर वाघ्या आला, नंतरला खूप वेळानंतर मग शेरू आला. चला आता गाई करा, झोपा आता. त्या साईडला ना अंतरून ठेवलेलं आहे, झोपा आता. तर आपलं एक सबस्क्रायबर आहेत ना ते आता येत आहेत आपल्याला भेटायला. त्यांचा ना म्हणजे आत्ता फोन आला होता, निघालेत ते, अर्ध्या वाटेवरती आहेत. आता आले का तुम्हाला दाखवते मी कोण आहेत त्या. म्हणजे मुंबईच्या आहेत ते आणि कणकवलीला आलेल्या आहेत त्या त्यांच्या घरी, त्याच्यामुळे मग आपल्याला आता भेटायला येत आहेत. तिचं आदरंतर. चला मी जाते आता किचनमध्ये, थोडीशी नाश्त्याची तयारी करते, कारण कुणाच्या बाबांना पण जायचं आहे ना, त्याच्यामुळे मी चपात्या करून घेतल्या आणि भाजी करायची. तर पालकची भाजी आता पटापटाने करून घेते, मग ते पण जायला मग मोकळे. ही आपली जोडलेली माणसं, म्हणजे चॅनलद्वारे
आमच्याशी जोडली गेलेली ही माणसं आज आम्हाला बघा भेटायला आली होती. तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करीन की प्लीज आजचा व्हिडिओ तुम्ही ना सगळ्यांनी पूर्ण बघा. आम्ही रोज बघतो, अगदी दिवसभर बघितला तरी कंटाळा येत नाही, इतका आवडतो, इतकं छान. म्हणजे साधा स्वयंपाक आणि साधा राहणीमान खूप खूप आवडतं, खूप आवडतं. म्हणून काही वेळात वेळ काढून भेटायला आलोय त्यांना, बघायला, भेटायला. किती कष्टातून काय काय उभं केलंय ते. खूप छान. कौतुक करायला जरा आपलं. हा, मुंबईवरून तुम्ही आलात? मी बोरवलीवरून आले. हा, आणि मी प्रियाचं चॅनेल बघत असते, मला खूप आवडतं. आणि मी मम्मीला पण सांगितलंय, सगळ्या बहिणीला सांगितलंय आणि दाखवायला घेऊन पण आले. आणि खूप आम्हाला हे तुमचं सगळं आवडलं, छान आहे, मस्त आहे. स्पेशली आम्ही बघण्यासाठी हे आलो आहे आम्ही. भाऊंची इच्छा आहे ना करायचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी, ते म्हणाल होते आम्हाला. तुम्हाला सांगतो ना, वर्षभरात तुम्हाला गुड न्यूज देणार आणि ते तुमची कम्प्लीट होणार. आम्हाला लोकांचे आशीर्वाद खूप आहेत. आम्ही खरं बोलू ना, फक्त हे तुम्ही आता आले ना या प्रेमामुळे जिवंत आहोत. नाही, रिअल खरी हकीकत आहे. नाही तर आम्ही कोरोनामध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला होता, पण आम्ही लोकांनी बोललो आज ही लोकांची जी आपल्या ही जी फॅमिली चांगलं होणार, त्यांचे पण मस्त. खूप आभार आहेत आमच्याकडे. बरेच शब्दाचे कोण प्रेमाने बोलतोय, किती लोकांचे आशीर्वाद आहेत, त्याने आम्हाला खूप काय काय दिलंय. त्याच्यात जी ताकद असते ना माणसांच्या ह्याच्यात ती खूप आहे. ती तो शक्ती आशीर्वाद लाखाचे, पैसा ते म्हणतात ते बरोबर आहे. फोन करतात, व्हिडिओ नाही गेला तर 1 वाजता फोन करतात, बिचारा आजी थकलेल्या. आणि प्रामाणिकपणे तुम्ही सगळं करता, त्याच्यामुळे खूपच टीव्ही ऑन केला की तुम्हाला काही कमी पडणार नाही. चॅनल मी बघतो, तर विचारा. कधी वाजते आणि मी channel बघते कधी, असं मला होतं. मी कुठे आता इकडे आले, गावी आले, बाहेर गेले तरी मी तिथे रेंज बघत असते. मी तुमचं चॅनेल किती उशीर होऊ दे, कुठे बाहेर गेले. नाही, ते तुम्ही लोक एवढं लांबून आला तेच म्हणजे आम्हाला पण बरं वाटलं असं. आणि अगदी म्हटलं इच्छा आहे, मम्मीची खूप इच्छा होती. गेल्या वर्षी जायचं होतं, अच्छा. यायला मिळालं. चलो बाय. बाय बाय. वर्षाची इच्छा पूर्ण झाली तुझ्याकडे येण्याची. नाही तर कणकवलीतून जात होतो, येत होतो ना. थँक्यू, बाय. आणि काय कलमाला जरा जागा असते ना, पेस लागतो ना. कलम कसे नंतर मोठे झाले ना, तिथे गर्दी झाल्यावर ते पण नंतर. हे बघा यांची मस्ती बघा बघा. त्यांना ना सोडलं आता कुणालनी. अरे वाग्या. आणि मी आता नाश्ता करत होती, म्हणजे खाऊन झालं माझं. तर लाडात आलंय भूक. त्याला आता खेळायचं आहे, पण बाहेर ऊन आहे ना. अरे थांब, काठी घेते, थांब आता काठी घेते, थांबा. वाग्या लाडात आल्या खूप. आता बाहेर गेल्या. गाण्याचा आवाज बघा इथपर्यंत येतोय. तर आता संध्याकाळ झाले. आज कुणालचे बाबा दिवसभर बाहेर होते. सकाळी 11 वाजता ते घराच्या बाहेर पडलेले, म्हणजे कामासाठीच बाहेर गेले होते ते. आत्ता ते संध्याकाळी घरी आलेले आहेत. एक झोप काढली थोडीशी आणि आता चहा पिऊन तरतरीत झालेले आहेत. तरी अजून नाही आले अजून आलंच आहे शरीरात. आता सकाळी आपल्याकडे आपले सबस्क्रायबर आले होते, पाहुणे आले होते, त्यांच्याबद्दल थोडंसं म्हणजे आपल्या घरी आता आपल्या परिवारातला एक माणूस आलेला आपल्या घरी. खूप बरं वाटलं हो आम्हाला. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगते, त्या आल्या ना, तर आल्या म्हणजे गाडीतून उतरल्या त्या आई, आणि कुणाच्या बाबा बाहेर उभे होते ना, आल्या त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला, असं गाल्यावरनं हात फिरवला मायेने, आणि त्यांना असं जवळ घेतलं. ते झालं. नंतरला कुणाला पण सेम तसंच केलं, नंतरला मला पण तसंच केलं. म्हणजे हे सगळं बघितलं ना, मला एकदम कसतरीच झालं ते बघून, एकदम रडायला आलं मला. बघा, आम्हाला कधी आई वडिलांचं असं एवढं प्रेम भेटलेलं नाही. आम्ही फक्त तेच आहे की आम्हाला प्रेमाचे भुकेले असतात तसा हिसाब आहे आपल्याला. मायेने आई वडिलांनी कधी आम्हाला असं केलेलंच नाही. त्याच्यामुळे लगेच पटकन कोण असं म्हातारे जे आपली आजी आई कोणी आहेत आपल्या लाईनवरती, ते जेव्हा बोलतात तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं. त्यांच्याशी बोलणं, ते जेव्हा हे करतात तेव्हा मनाला खूप वेगळं वाटतं की कोणतरी आपल्याला आशीर्वाद देतो आहे, कोणतरी आपल्या मागे. भरपूर लोक असे आहेत. बरं आहे आमच्यासाठी. म्हणजे इतकं आम्हाला असं हे वाटलं ना, मला तर खूप असं जीवाला अजून पण मी दिवसभर आहे ना, मी त्याच विचारामध्ये. आज सकाळपासून मी
म्हणजे घरात तर सगळं केलं पण फारसं असं शूटिंग बिटिंग काय केलंच नाही मी. ते माझ्या डोक्यात तेच फिरते सारखं. कुणालच्या बाबांना पण मी आता पण म्हणाली, सकाळी पण ती लोक निघून गेले ना त्याच्यानंतर मी भरपूर रडली विचारा त्यांना. आणि म्हणजे खूप असं वाईट वाटत होतं आतून की आपली माणसं असून पण आपल्याकडे डोक्यावर असं मायेचा हात नाही असं. पण मी तुला काय सांगितलं, आता तुझ्याकडे भरपूर आई आहेत, ते काही नाही ना. आता एका आई वडिलांचं हे नाही तर आपल्याकडे भरपूर आई आहेत. आता खूप लोकांचे आशीर्वाद आहेत आपल्या मागे, होणार आणि चांगलंच होणार असं काही नाही. खूप बरं वाटलं आजचा दिवस ना आमचा असा खूप चांगला गेलेला आहे. म्हणजे खूप आनंद झाला. असं खूप असं मनाला एक बोलतात ना अजून काही भरपूर करण्याची ताकद देऊन गेला. ताकद भरपूर त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, खूप आशीर्वाद दिले त्यांनी आम्हाला. एका क्षणाने आपल्याला खूप काही देऊन गेलं भरपूर. म्हणजे खूप कुणालच्या बाबांचं खूप असं कौतुक करत होते. त्याच्यामुळे मला पण असं इतकं बरं वाटलं ना सगळं ऐकून. कुणालला माझ्या भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत. तर असे तुमचे आशीर्वाद तुम्हा सर्वांचे भरभरून आमच्या पाठीशी असू द्यात. आणि ज्यांना कोणा शक्य होईल इथपर्यंत येऊन आम्हाला भेटायचं जरूर तुम्ही या. सगळ्यांचं स्वागत आहे. हा, आम्हाला असं आनंद होतो तुम्ही आलात ना तर खूप असं बरं वाटतं असं. आणि मुख्य गोष्ट काय सगळ्यात महत्वाचं काय की त्या इतका वयस्कर असून पण इतका लांब बघा आल्या आम्हाला भेटायला. ह्या गोष्टीचं ना आम्हाला असं खूप असं कौतुक वाटलं. त्यांना चालायला पण असं व्यवस्थित होत नव्हतं. धरून त्या पकडून त्या गाडीतून उतर. नाही मला पण किती मायेने बघितलं ना करत होते. अगदी म्हणजे स्वतःच्या पोटची मुलगी कशी तसं त्यांनी मला केलं होतं. येऊन सगळं घर वगैरे ना फिरल्या त्या. त्याला ना चालायला इतका त्रास होत होता ना तरी पण त्या पूर्ण घर आपलं फिरल्या. ही बाग वगैरे सगळं त्यांनी बघितलं की खूप छान केलंय तुम्ही लोकांनी. असं इतकं त्यांनी असं भरभरून कौतुक केलं आमचं आणि खूप असे आशीर्वाद दिले. आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या हीच आमची इच्छा आहे तुमच्याकडनं आणि मागणी आहे. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. खूप म्हणजे अजून पण खूप काही बोलायचं आहे. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे इथे थांबवते आता.